स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचं स्मरण करण्यासाठी आजचा क्रांती दिन पाळला जातो। यानिमित्त कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रतिभानगर इथल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांची आठवण राहावी यासाठी आज इचलकरंजीतही क्रांती दिनाचे विविध उपक्रम पार पडले। ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रतिभानगर इथल्या हुतात्मा स्मारक परिसरात मानवंदना देण्यात आली। तसंच पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते। राष्ट्रगीत झाल्यानंतर बिगुल वाजवून ज्यांनी देशासाठी प्राणार्पण केलं त्यांचं स्मरण करण्यात आलं। यावेळी खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, दिलीप पेटकर, बाळासाहेब देशमुख, एस.आर. पाटील, प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान शास्त्रीनगर इथल्या लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसंच हुतात्मा पार्कमधील क्रांतीवीर दत्तोबा तांबट आणि स्वातंत्र्य सैनिक बळवंतराव बराले यांच्या पुतळ्याला महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी रवी तांबट, प्रभाकर तांबट, अभय तांबट, प्राध्यापक अनिल घाटगे, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। इचलकरंजीमध्ये ताराराणी पक्षाच्या वतीनं आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे आणि ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बाळासाहेब कलाक्ते, अहमद मुजावर, सतीश मुळीक, महावीर कुरुंदवाडे, शेखर शहा, श्रीरंग खवरे, दीपक सुर्वे, बाबासाहेब पाटील, राहुल गाठ, सुभाष जाधव, बंडोपंत लाड, सपना बिसे यांच्यासह आवाडे समर्थक, ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। तर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं देशभक्तीपर गीतं सादर करत तिरंगा प्रभात फेरी काढण्यात आली। या फेरीत पांढरी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते देशभक्तीपर गाणी सादर करत भला मोठा तिरंगा घेऊन सहभागी झाले होते। काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर, शहराध्यक्ष संजय कांबळे, इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी स्मृतिस्तंभाला आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या फेरीत बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, नंदकिशोर जोशी, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, अजित मिणेकर, राजन मुठाणे, सावित्री हजारे, विद्या भोपळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। दरम्यान इचलकरंजीतील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज सकाळी फेरी काढून हुतात्मा स्मृतिस्तंभाला अभिवादन केलं।